पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। बारामतीत अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात। दादा आज बारामतीच्या उमेदवारीबाबत बोलण्याची शक्यता, तर जय पवारांची बारामतीत बाईक रॅली। अजितदादा उमेदवारीवर बोलण्याची शक्यता। संधी दिली तर नक्कीच लढेन, बारामतीतून निवडणूक लढणार का प्रश्नावर जय पवारांची प्रतिक्रिया। यंदा मुख्यमंत्री अजितदादा जनसन्मान यात्रेनिमित्त बारामतीत बॅनरबाजी। बॅनरवर आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो, तर 2024 पर्यंत शिंदे मुख्यमंत्री राहणार असल्याचा बॅनरवर उल्लेख। महायुतीतील लोक एकमेकांचे गळे दाबणार, यातून फडणवीसही सुटणार नाहीत, बारामतीतील बॅनरवरून राऊतांची प्रतिक्रिया। बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या रक्तात काही संबंध नाही, आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरून बाहेर काढलं असतं, नितेश राणेंचं टीकास्त्र। ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली, फडणवीसांना इतिहास माहित नसेल तर आम्ही मास्तर पाठवू, फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर। फडणवीस शेवटच्या पेशव्याचे उत्तराधिकारी इतकंच नाही तर फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचा हल्लाबोल। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, समरजित घाटगे आणि सतेज पाटलांकडून पवारांचं स्वागत। समरजित घाटगेंसह कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पवार गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी देण्याचे कोर्टाचे आदेश। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर वायकरांना 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। आरक्षण दिलं नाही तर 113 घालवणार, 113 आउट करणार, मनोज जरांगेंचा इशारा। फडणवीस आमचे विरोधक नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी राजकीय बोलणारच, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। काँग्रेसनं विधानसभेच्या अधिक जागा लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा, आघाडी धर्म पाळून एकत्रित निर्णय घेऊ, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। दिल्लीत नड्डांच्या हस्ते माझा भाजप प्रवेश, पण काहींनी विरोध केला असावा म्हणून तो जाहीर झालेला नाही, खडसेंची प्रतिक्रिया। तर अशा परिस्थितीत भाजपात राहणं योग्य वाटत नसल्याचंही खडसेंचं वक्तव्य, तर खडसे 2 दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती। खडसे आमच्या सोबतच राहतील असं वाटतं, खडसेंच्या भाजप प्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये पवार गटाचं बॅनर, खडसेंच्या बॅनरवर पवार आणि पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो। मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं म्हणणं चुकीचं, याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसच्या विचारांशी सहमत पण पदाधिकारी नसल्याचंही वडपल्लीवारांकडून स्पष्ट। माटुंग्यातील काशी विश्वेश्वर मंदिरात राज ठाकरेंची सपत्नीक पूजा, काशी विश्वेश्वर मंदिरात मंत्रोच्चारात राज ठाकरेंच्या हस्ते पूजा संपन्न। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थावर काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। सोलापुरातील शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची पक्षांतर्गत चर्चा। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी, मोहोळ यांच्याकडून मेट्रो कामाचा आढावा। पूरस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष, मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून अजितदादांची प्रतिक्रिया। मराठवाड्यात पावसाचा कहर, 24 तासात 224 महसूल मंडळात अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर, 3 जणांचा मृत्यू तर 78 जनावरही दगावली। हिंगोलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं, कळमनुरी तालुक्यातील देवजना गाव शिवारात आमदार संतोष बांगर यांचं एनडीआरएफ सोबत बचाव कार्य। आमदार संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीत पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू, बांगर यांनी पुरातून 4 महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर गावात पुराचं पाणी शिरलं, गावाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप, पुराच्या पाण्यामुळे पिशोरमध्ये जनजीवन विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करणारा केळणा प्रकल्प ओव्हरफ्लो, केळणा प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहायला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, सत्तारांचा कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यामध्ये पाहणी दौरा।
बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वारंगा नदीला पूर आल्यानं बेलापूर शिदोड गावासह 4 गावांचा संपर्क तुटला. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर जवळून वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर, गंगाखेड परभणीकडे जाणारी वाहतूक ठप्प. बीडच्या धारूर तालुक्यातील अमृता नदी पूर, तर अमृता नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा येथील सरस्वती नदीला पूर, कोथाळा सिरसाळा गावांचा संपर्क तुटला. पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. परभणीच्या मानवत तालुक्यातील वजूर येथील घटना, बस चालक आणि कंडक्टरनं बसमधून उडी घेतल्यानं दोघं सुरक्षित. नांदेडमध्ये अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, अजूनही जोरदार पाऊस सुरूच, जनजीवन विस्कळीत. पावसामुळे नांदेड शहरातील स्मशानभूमी पाण्याखाली, गोवर्धन घाट स्मशानभूमी पाण्याखाली. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू. परभणीच्या पाथरी तालुक्यातील खेडुळा येथे ओढ्याला पूर, पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या मुलाला ग्रामस्थांनी वाचवलं. वाशिमच्या कारंजा तालुक्यात पुरातून वाट काढताना आजोबा वाहून गेले. गावकऱ्यांनी तत्काळ पुरात उतरून आजोबांना बाहेर काढलं. पुलावरून पाणी वाहत असल्यानं पूल पार करणं युवकाच्या अंगलट. यवतमाळच्या दिग्रस मार्गावरील घटना, पूस नदीला आलेल्या पुरात युवक वाहून गेला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. नांदेडमध्ये खताच्या दुकानात पाणी शिरलं, दुकान मालकाचं लाखोंचं नुकसान. सखल भागात पाणी साचलं. नांदेडमध्ये पावसाचा जोर कायम, आसना नदीने धोक्याची पातळी गाठली, तर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत. लातूरच्या मांजरा नदीला पूर, भातखेड येथील जुना पूल पाण्याखाली. मांजरा नदीवरील 16 उच्च क्षमता बंधाऱ्यात 75% जलसाठा. बुलढाण्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस, गांधारी नदीला पूर. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर, केळणा नदीच्या छोट्या पुलावरील वाहतूक बंद. पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. जळगावच्या जामनेर वाकोद परिसरात मुसळधार पाऊस, वाघोर नदीला पहिल्यांदाच पूर, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. सोलापुरात पावसामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीला पूर आला. पुरातील पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला.